नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मंत्रिमंडळामध्ये खाते बदल करण्यात आलेले आहे. म्हणजेच की राज्याला नवे कृषी मंत्री मिळालेले आहे. म्हणजेच की ज्यांच्यामध्ये सध्या क्रीडा मंत्री असलेले दत्तात्रय भरणे रुपमा यांची आता कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं क्रीडा मंत्री असलेलं पद हे माणिकराव कोकाटे यांना दिलेलं आहे. म्हणजेच की मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झालेला होता. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती अखेर राज्याला नवे कृषी मंत्री नियुक्त करण्यात आलेले आहे. इंद्रापूर मतदारसंघातून आमदार आलेले दत्तात्रेय भरणे उपमा हे आता राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून कामगार पाहणार आहोत. याचबरोबर राबवली जाणारी पीक विमा योजना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनाकडे पाठ फिरवण्यात आलेली होती. म्हणजेच की या पोर्टलवरती देखील काही तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नव्हता. म्हणजेच की आता या पार्श्वभूमीवरती प्रमाणामध्ये या योजनेत बदल करण्यात, याचप्रमाणे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजे योजनेमध्ये कुठल्या प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे हा सुद्धा शेतकरी यांच्यामध्ये पीक विमा भरता आहेत का? आता पीक विमा भरण्यासाठी 14 ऑगस्ट 2025 मुदत मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण पोर्टलवरती जे काही आपण पीक विम्याचं कॅल्क्युलेशन करतो त्या कॅल्क्युलेशनमध्ये सध्या असलेले 31 जुलै 2025च्या मुदतीच्या ऐवजी आता 14 ऑगस्ट अशी मुदत दाखल करण्यात आलेली आहे. ज्यावेळी आपण जिल्हा निवडून एखादा पिकाचा प्रीमियम कॅल्क्युलेशन काढतो, ते प्रीमियम कॅल्क्युलेशन काढताना 14 ऑगस्ट 2025 अशी तारीख दाखवण्यात सुरू झालेली आहे. म्हणजेच की आता अर्थात 14 ऑगस्ट 2025 या योजनेची मुदतवाढ मिळू शकते. या संदर्भातील शासकीय निर्णय, शासकीय जी.आर. किंवा प्रेस नोट प्रकाशित करण्यात आलेला नाही आहे व जी.आर. सुद्धा ज्या म्हणजेच की शासनाने जी.आर. काढलेला असेल तर माझे जेव्हा पण काढतील माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणारच की कोणती तारीख हे फिक्स करण्यात आलेली व 14 ऑगस्ट ही फिक्स वाढवून मिळणार आहे की दुसरी